हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे मंगळवार आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सेल्फ केअर रुटीन। वेगवेगळे रुटीन पण मी शेअर करण्याचं ठरवलेलं आहे। तर घरचंच रुटीन तर आपण नेहमी बघतो, आपण काम कसं करतो, काय करतो, या सगळ्या गोष्टी आपण ब्लॉगर जे आहेत ते शेअर करत असतो तुमच्याशी। पण म्हटलं सेल्फ केअरचं पण सुरू करावं, नवीन वर्षामध्ये ही एक गोष्ट शेअर करावी। मी माझी काळजी कशी घेते, म्हणजे जसं खाण्यापिण्यापासून असू देत किंवा मग केसांच्या बाबतीत तुम्ही विचारलेला आहात खूप सारे प्रश्न मला, की लक्ष्मी व्रताची सांगता होती तेव्हा ते केस त्यांना म्हणजे खूप कमेंट्स तुम्ही त्या व्हिडिओ खाली जाऊन बघू शकता की काय केलेस केसांसाठी। तर त्याही गोष्टी मी शेअर करेन। माझी पूजा झाली, कृष्णा फ्लुएट तुम्ही ऐकू शकता, मला हे प्रचंड आवडतं। विंक म्युझिक वरती आहे कृष्णा फ्लुएट म्हणून टाकलं तर शांत छान वाटतं एकदम मस्त। आणि सकाळपासून मी हे लावून ठेवते, जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी बंद करत नाही। खूप छान शांत वाटतं एकदम। आणि असं काय म्हणतात आपण, जर मन असं जास्त चलबिचल असेल किंवा असे काय असतील, आता माझं काय नाहीये पण मी सांगते की त्यावेळी मी नक्की लावते, की कामाचं प्रेशर असेल किंवा आता घराकडचं थोडंसं टेन्शन आहे माहेरचं जे तुम्हाला माहित आहे, तर तेव्हा मी ते लावते, छान वाटतं। सो चला आजचा दिवस स्टार्ट करूयात। कधी कधी असं होतं की सकाळी जेव्हा लादी पुसणं किंवा बाहेरचं सगळं क्लीन करणं यामध्ये जातो, मग मेडिटेशनसाठी कसं आपल्याला शांत वेळ पाहिजे असतं आणि तो आरव स्कूल ट्युशनला गेल्यानंतर, बाबा घरातून गेल्यानंतर, सचिन घरातून गेल्यानंतरच मिळतो, कारण सगळं शांत होतं, मग तेव्हा छान वाटतं। म्हणून मी तेव्हा मग थोडंसं करते। बाकी सकाळचं लगेच म्हणजे जसं वेळ मिळेल, म्हणजे 6ला उठले 6ला चालू न्यायचं, 7ला उठले 7ला चालू न्यायचं, असं माझं असतं। म्हणजे एक परफेक्ट टायमिंग नाही। रात्रीचं कसं झोपायचं एक 11:30 पर्यंत टायमिंग आहे, पण कधी कधी एक्सटेंड होतो कधी कधी, पण शक्यतो मी 10:30 ते 11 मध्ये झोपण्याचा नेहमी प्रयत्न करते। एखादं काम असेल तरच ते एक्सटेंड होतं। आणि ह्यामुळे मेडिटेशनमुळे तुम्हाला सांगते की खूप म्हणजे खूप मला हेल्प झाले। काय माहित तसं काय बोलतात, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं किंवा डे टू डे लाईफमध्ये सगळ्या कामामध्ये कोऑर्डिनेशन करणं, टाइम मॅनेजमेंट करणं हे खूप सोपं जातं आणि वैचारिक पातळी जी आहे ती क्लिअर व्हायला मदत होते। म्हणजे की आपण विचार अगदी व्यवस्थित करू लागतो जेव्हा शांत होतं मन आपलं तेव्हा। आता हे तरी आवरले। काय होतं कधी कधी 9 वाजताच मला पूर्ण भूक लागते, कधी कधी अचानकच की चला आज पूर्ण जेवायचं, मग सगळं जेवण तयार असतं 9 वाजता, म्हणजे होते। कधी कधी काय करते की आरव आल्यानंतर, म्हणजे 11 वाजता येतो आरव, पण चपाती भाजी खाऊन जातो ट्युशनला जाताना, मग 11 वाजता तो आला, बाबा वगैरे आले की तिघही आम्ही एकत्र जेवतो। मी 2 टाइमच जेवण घेते, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा। काही जण 3 टाइम जेवायची सवय असते, काही जण सकाळी नाश्ता करतात 8 वाजता, डायरेक्टली 1:30 वाजता जेवण करतात। तर प्रत्येकाची आहार पद्धती वेगळी असते आणि ती प्रत्येकाच्या बॉडीला सूट होण्यासारखी असते। तर माझं कसं आहे की आता गेला 1 महिनाभर तरी जसं हे वेगळं रुटीन बसलंय, तसं हे थोडंसं मेडिटेशन झालं की एक जे म्हणजे केसांसाठी वगैरे एक मी सप्लिमेंट घेते, तर ते मी शेअर करते। म्हणजे आता तुम्हाला जो फरक झाला म्हणजे केसांमध्ये, लास्ट तुम्ही एका व्हिडिओमध्ये बोलाल की केस खूप शायनी दिसत आहेत, छान झाले, तर जसं मी बाहेरून खूप साऱ्या गोष्टी करते तसंच मी इंटेक सुद्धा चांगला घेते, ज्याच्यामुळे मला फायदा पडला, तो मी तुमच्याशी शेअर करते। पूजा झाल्यानंतर 1-2 तास मला मिळतात, म्हणजे आरव ट्युशनला असतो, बाबा पण बाहेर फिरायला गेलेले असतात, तर मग या वेळेमध्ये माझी बाकीची कामं आवरून घेते जी काही छोटी मोठी असतील ती। सप्लिमेंट टाइम पण माझा तेव्हाच असतो, सकाळचं सप्लिमेंट घेते। हे माझं आहे फायटिका लेटेड ग्लोचं, जे की नखांसाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी आहे। 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत आणि हे पायनॅपल स्प्लॅश म्हणजे पायनॅपल फ्लेवरचं आहे, जे की मला फार आवडतं, म्हणून त्या फ्लेवरचं मी घेतलेलं आहे। आणि यातले 1 स्कूप मी 100 ml पाण्यामध्ये टाकते आणि पिते। ऍक्च्युअलमध्ये हे जे आहे ना, तर हे कोलॅजन बूस्ट करतं। यामध्ये कोलॅजन, एल ग्लुटाथायोन, हायलोरोनिक ऍसिड, व्हिटॅमिन सी आणि बायोटिन आहे, जे की नखांसाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप महत्त्वाचं आहे। स्किनची इलॅस्टिसिटी वाढवतं, युथफुल ग्लो जो आहे तो प्रमोट होतो आणि केसांसाठी आणि नखांसाठी अगदी स्ट्रेंथ मिळते। ऍक्च्युअलमध्ये आतून आपल्याला ब्युटी जर मिळवायची असेल ना, आपण मेकअपने तर पूर्ण आपण छान दिसूच शकतो, पण आतून जो ग्लो मिळतो ना, तर तो यामुळे मी अनुभवलेला आहे गेल्या 1 महिन्यामध्ये। आणि हे जे आहे ना, रॅडियंट स्किन जे आहे ना ते प्रमोट करतं। जसं तुम्ही म्हणता की ग्लो कशामुळे येतो, आताही मी चेहऱ्याला काही अप्लाय केलेलं नाही, फक्त मॉइश्चरायझर आणि जे माझं सनस्क्रीन असतं ते। नखंसुद्धा छान होतात।
आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण हातग्याची फुलं जी भाजीसाठी वगैरे वापरतो, खूप आयुर्वेदिक म्हणतो, तर त्याचा सुद्धा अर्क आहे याच्यामध्ये, ज्यामुळे आपल्या त्वचेसाठी, नखांसाठी आणि केसांसाठी खूप फायदा पडतो. तर त्यासाठीच मी हे चूज केलं होतं आणि मला ॲक्च्युअलमध्ये फायदेशीर ठरलेलं आहे. आता मी जे हे सप्लिमेंट घेते ते जास्त करून केस, नेल्स आणि माझी त्वचा याच्यासाठी घेते, पण ते सगळ्यांना सुटेबल ठरेल असं नाही. तर काही क्वेश्चन जे माझ्या मनात होते, जे मी डॉक्टरना विचारले होते हे सप्लिमेंट घेण्याच्या आधी, तर तेच मी तुम्हाला इथे क्लिअर करते. पहिली तर गोष्ट, हे कधी घ्यायचं आणि किती दिवसामध्ये याचा इफेक्ट मिळेल. तर दररोज आपण हे 1 स्कूप 100 ml वॉटरमधून घेते मी, आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर जसं तुम्ही बघताय की मी जसं आता नंतर जाणार आहे हेअर स्पाला, तसंच आतून सुद्धा केस आपले चांगले असणं गरजेचं आहे, तसं मिळालं पाहिजे. तर सगळ्याच पदार्थांमधून आता आपण खातोय ते मिळतंय असं शक्य नाही. सो हे घेते की ज्याच्यामुळे केसांना थोडीशी शाईन येते आणि चांगले केस पण झालेत, आणि नखं सुद्धा मध्ये माझी इतकी खराब झाली होती तर ती सुद्धा ओके झालं, आणि स्किनमध्ये पण तो इफेक्ट दिसून येतो. त्यानंतर हे सगळ्यांनाच सूट होतं का, तर पहिली तर गोष्ट की काही काही जणांना हेल्थ कन्सर्न असतात. जसं मला शेवया खाल्ल्यानंतर शिंका येतात, किंवा ताक पिल्यानंतर सुद्धा मला ताक सूट होत नाही, कारण ताक हे खूप आयुर्वेदिक दृष्ट्या खूप चांगलं आहे, पण ते मला सूट होत नाही. तसंच काही असू शकतं की तुम्हाला हे जर कंझ्युम करायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुमच्या डॉक्टरना विचारा, त्यांचा ग्रीन फ्लॅग असेल तरच तुम्ही कंझ्युम करा, तर मी सांगते म्हणून करू नका, कारण हे मला सूट झालं याचा अर्थ तुम्हाला होईल असं नाही. कारण ॲलर्जी ह्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये काही गोष्टींना एखाद्याला ॲलर्जी असो. वुमन आणि मेन म्हणजे स्त्री पुरुष दोघांनाही हे सूट होण्यासारखं आहे, दोघंही कंझ्युम करू शकतात. प्रत्येक स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. ऍक्च्युअलमध्ये हे तयारच अशासाठी केलेलं आहे की हेल्दी स्किन आणि एक चांगला ग्लो यावा याच्यासाठी. असं होतं की आता हे आपण असं कंझ्युम करणार, म्हणजे मी तर कंझ्युम करते, त्यासोबतच बाकीचे स्किन केअर प्रोडक्ट्स असतात ते सुद्धा वापरू शकतो का, तर हो, कारण हे आतून तुम्हाला ग्लो देईल. पाणी जसं पिल्यानंतर आपल्याला पाण्यामुळे आपली तहान भागते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये जास्त आपल्याला मिळतं, जसं हायड्रेशन मिळतं, तसंच आपण वरून देखील मॉइश्चरायझर लावतो, त्याच पद्धतीने हे सप्लिमेंट आतून मला चांगलं ग्लो देतं, किंवा आतून ते स्ट्रेंथ मिळण्याला मदत होते केसांना, त्वचेला. तसंच बाहेरून आपण जे स्किन केअर प्रोडक्ट लावतो, म्हणजे दोन्ही साईडून इक्वल अशा गोष्टी येत राहिल्या तर त्याचा इफेक्ट चांगला पडतो. सो आता तर हे पिऊन झाले. याच्यानंतर मला वाटतं अजून खूप वेळ आहे आरवल्या, जवळजवळ 1 तासभर आहे. मग तो आल्यानंतर जेवण वगैरे, त्याच्या एवढ्या वेळेमध्ये मी पुस्तकं जे काय आहे ते वाचायचा विचार करते नेहमी, काही ना काहीतरी, आणि थोडंफार म्हणजे वेळ मिळतो बऱ्यापैकी चांगला. जर एडिटिंग माझं आदल्या रात्री मी करून ठेवलं असेल व्हिडिओचं, तर मग आता वेळ तो आहे तो पुस्तकामध्ये घालते, नाही असेल तर मग हा 1 तास घालते. मग काल तर रात्रीचं माझं एडिटिंग झालेलं आहे, जो ब्लॉग तुम्ही आज पाहतात. तर आता मग ही चटकदार पदार्थ, हे जे आहे यातले पदार्थ काहीतरी वाचत बसणार आहे, चटपटीत, आरवला आवडतात म्हणून, तर यातलं काही ना काहीतरी करत राहायचं. चला आता थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. तर मग सुरुवात सेल्फ केअरची यातून होते. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं जशी पूजा झाली तसेच जेवणामध्ये नॉर्मल चपाती भाजी आणि भात आमटी, भात एवढाच, आणि रात्रीच्या वेळी भूक असेल तर खाते, ते रात्रीचं सांगेन मी. आता मगाशी गडबड होती त्याच्यामुळे ते शेअर नाही करू शकते, पण एक चपाती, बटाटा भाजी खातोच आपण. आपल्याला वाटतं की बटाट्याने वजन वाढतं, पण जर प्रमाणात खाल्लं तर काही प्रॉब्लेम होत नाहीत. आणि झुणका होता, झुणका पातळ झुणका जो असतो तो, आणि एवढंच भात. ते झालंय. आता बाकीचं माझं जे काम होतं आरवचं ते आवरलंय. आरवला सोडायला जाताना आपण काय करतो, आता ह्यामध्ये मी सगळं सेल्फ केअर म्हणजे कामं जास्त दाखवत बसणार नाही, पण स्वतःची काळजी आपण कशी घेतो या कामातून हे सांगते. सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर तुम्ही नक्की लावा. मी खूपदा म्हणते की तुम्ही मॉइश्चरायझर दररोज तुम्ही लावलंच पाहिजे चेहऱ्याला. मग ते हे अगदी स्वस्तात मिळते. याची छोटीशी डबी जी आहे ती 40 रुपयाला मिळते. मोठी डबी तुम्ही एकावर एक फ्री डीमार्टला घेऊ शकता. हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर, जेल मॉइश्चरायझर, आणि मी 2 मॉइश्चरायझर माझ्याकडे आहेत. एक तर हे पॉन्ड्सचं आहे आणि दुसरं जे आहे ते डर्माकोचं, ज्याचं सनस्क्रीन मी वापरते, तर त्याचंच मॉइश्चरायझर माझ्याकडे आहे. TRचे जे प्रोडक्ट्स येतात त्याच्यामध्ये डर्माकोचं मॉइश्चरायझर मला तुम्ही कधी ट्राय केलं नव्हतं पण मॉइश्चरायझर ते आणि ते मला सेम म्हटलं पॉन्ड्सचं, मग दोन्हीही वापरते. असं काही नाही, कारण वरच्या रूममध्ये ते ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन, आणि नेहमी मॉइश्चरायझर लावल्यानंतर 2 मिनिटं थांबा, त्याच्यानंतर सनस्क्रीन लावा, आणि सनस्क्रीन लावल्यानंतर एक 15 मिनिटांनी तुम्ही घरातून बाहेर पडा. आता 12 वाजलेत, अजून 15-20 मिनिटं आहेत माझ्याकडे. सो आणि आता हे आवरल्यानंतर आता ही सनस्क्रीन हे घेते मी. आता हे संपत आले, संपलेच ऑलमोस्ट, नाही आहे आहे आहे. तर हे जास्त घ्यावं लागतं आपल्याला, म्हणजे ही 2 बोटं हे होतील एवढं सनस्क्रीन आपल्याला घ्यावं लागतं, पण माझ्याकडे आता एवढं नाहीये. तर मग याच्यानंतर मी चाललेली आहे आता केसांच्या बद्दल तुम्ही विचारलात मला,
तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं की आतून मी कसं स्वतःला फिट ठेवते. आता सनस्क्रीन अप्लाय करून झाले, बाकीचं मी आयब्रो सेट करून घेते टिकली लावताना. हे माझं फेवरेट लिप बाम आहे जे टिंटेड आहे. ही आपली काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपल्याला असं वाटतं की चला आपलं लग्न झालं, मुलं झाली, संपलं आपलं आयुष्य, पण असं करू नका. स्वतःसाठी वेळ द्या. नेहमी आपण दुसऱ्यांचाच विचार करत राहतोय. सगळी कामं करू. आता मी सुद्धा सकाळपासूनची सगळी कामं केलेली आहेत. लादी पुसणं, फरशी, बाकी सगळं ते जेवण, भाज्या बिजान, ह्या सगळी कामं मी सुद्धा करते. आता ती सारखी सारखी दाखवत नाही कारण तो एकच कॉन्टेंट होऊन जातो, पण ह्या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घेणे देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर मग आता बाकीचं आवरते मी आणि याच्यानंतर जायचं मी स्पा करून घ्यायला. मी महिन्यातून एकदा स्पा करून घेते. घरी 15 दिवसातून एकदा म्हणजे मी करते आणि महिन्यातून एकदा मी बाहेर करते. आणि बाहेर काय करते ते नक्की सांगेन. घरी स्पा कसा करते हे मी तुम्हाला ओरली सांगते की जे आपलं खोबरेल तेल असतं तर ते केसांच्या मुळाशी लावत नाही. तुम्हाला एक सांगते, थंडीच्या दिवसात जर केसांच्या मुळाशी लावलं तर ऑलरेडी स्काल्प जी असते, ज्यांना डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असतो तर ते ऑलरेडी इन्फेक्शनवाली स्काल्प असते. ऑलरेडी ते खवले असे जे असतात ना ते निघत असतात. आणि जर तुम्ही तेल लावलं तर ते चिकट होतं आणि ते परत आपण केस आंघोळ वगैरे करतो आणि ते जर व्यवस्थित साफ नाही झालं तर ते परत चिकटून बसताना आपल्याला परत त्रास होतो. त्यामुळे केसांना तेल जे आहे खोबरेल तर ते इथून खाली लावते, मुळांना लावत नाही. जेव्हा आपल्याला मसाज करायचा असेल तर मी केसांच्या मुळाशी लावते, पण ते दररोज नाही लावत. केस इथून इथे, कारण मी ऑब्झर्व केलं स्वतःवरती. आधी मी दररोज वगैरे तेल लावायचे तर प्रॉब्लेम काय व्हायचा ते मला कळून चुकलं. केस का गळत होती किंवा हे माझ्या बाबतीतलं मी सांगते. त्याच्यानंतर मी इथून फक्त हे तेल छान असं लावते, कंडिशनिंग करते, कारण तेलाने केस छान कंडिशनिंग होतात. आणि त्याच्यानंतर ना आंघोळ जेव्हा करतो आपण, शॅम्पू वापरतो तर तेव्हा ते जास्त छान अजून होतात, केस मऊसूत होतात. खूप जणींना हा अनुभव असेल तर ते मी हे करते. थंडीच्या दिवसामध्ये डॅन्ड्रफ होऊ नये असं वाटत असेल तर केसांना तेल लावून रात्रभर झोपू नका. तेल लावल्यानंतर पण शॅम्पू करताना केसांच्या मुळाशी शॅम्पू करा. पूर्ण इथून लावायची गरज नाही, कारण केसांच्या मुळाशी स्काल्प क्लीन करण्याला शॅम्पू असतो आणि कंडिशनर जे असतं ते इथून इथे आपण वापरायचं असतं. केसांना इथे कंडिशनर नाही लावायचं, इथून. आणि शॅम्पूने फक्त जे स्काल्प आहे ते क्लीन करायचं. बाकी फोम जो तयार होतो त्याने हे खालचे केस क्लीन होतातच आपोआप. तर हे लक्षात घ्या, त्याच्यामुळे केस चांगले राहतात. आता जे मी जो स्पा करते ते मी तुम्हाला आता सलूनमध्ये जाऊन दाखवते, कारण महिना झाला करून. तर मग ते दाखवते, त्याच्यामुळे केस सिल्की, सॉफ्ट, शायनी राहतात. घरी कसा करते हे तर सांगितलेलंच आहे. मी जो स्पा करून घेते त्याच्यामध्ये गेल्यानंतर हेअर वॉश होतो. हेअर वॉश नंतर परत मी घरी जरी केला तरी सुद्धा ते गेल्यानंतर ते प्रॉपर हेअर वॉश करतात. स्पासाठी जे कोणतं शॅम्पू कंडिशनर पाहिजे असेल त्याच्यानंतर थोडेसे ड्राय केले जातात आणि त्यावरती परत मग लिक्विड जी क्रीम आहे ते अप्लाय केले जाते किंवा लोशन. खूप सारे प्रकार आहेत आणि माझ्या केसाला सूट होतील असेच ते करतात. एक पाऊण तासाचा वेळ बरोबर यामध्ये जातो. सलूनमधून यायला वेळ झाला. आता मी तुम्हाला सांगते की स्पामध्ये खूप सारे प्रकार असतात. आता एक म्हणजे जेव्हा आपण डॅन्ड्रफ होतो आपल्याला, किंवा केस आपली रुक्ष होतात, किंवा काही पातळ केस असतात, जाड केस असतात, काही ट्रीटमेंटेड हेअर असतात, किंवा काही तुम्ही कधी कधी हायलाइट्स वगैरे करून घेता, किंवा फाटे वगैरे फुटलेले असतात. तर जेव्हा तुम्ही सलूनमध्ये जाल कोणत्याही, तर तेव्हा तिथे सांगा की तुमच्या केसांना कोणता प्रॉब्लेम आहे. मुलं खूप, आणि जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा तुम्हाला ते सजेस्ट करतात. आता काही बॉन्ड रिफ्लेक्स वगैरे असे खूप सारे काही प्रकार आहेत. तर आता माझे केस जवळजवळ मी स्टार्टिंगला युट्यूब स्टार्ट केलं तेव्हा तुम्ही पाहाल की म्हणजे आधी वेगळे होते लग्नाच्या आधी, लग्नानंतर वेगळे झाले, म्हणजे पाण्यामध्ये बदल, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी नंतर वेगळे झाले. म्हणजे सांगूच शकत नाही आपण कधी. म्हणजे केसांचे जसं वातावरण असेल तसं होतं. थंडीच्या वेळी केस सगळ्यांचेच खूप वृक्ष होतात. सो तुम्हाला सूट होईल सर. घरच्या घरी तर आपण कोकोनट ऑइल आहेच जे कंडिशनिंग करेल केसांना. त्यासोबतच दही आणि मोस्टली आपण ते हे वगैरे घालतो, खोंडा असेल तर लिंबू वगैरे, पण शक्यतो लिंबू अवॉइड करा असं मी म्हणेन, कारण मला खूप इरिटेशन झालं होतं. ज्यांची सेन्सिटिव्ह स्काल्प आहे त्यांनी करू शकता. मी फक्त दही फक्त लावलं तरीही छान केस होतात. सो ते मी कधी कधी करते 15 दिवसातून, आणि मग महिन्यातून एकदा मग सलूनमध्ये जाऊन करून घेते केस, कारण मला माझे केस खूप प्रिय आहेत आणि आता ती बऱ्यापैकी छान झालेले आहेत. एकदमच म्हणू शकणार नाही, आता ती जर्नी व्यवस्थित स्टार्ट. मॅनिक्युअर पेडिक्युअर ते घरी कसं करते हे मी तुम्हाला दाखवते. प्लस आपण वीकली कसं मी रुटीन ठेवते आपल्या सेल्फ केअर मध्ये, तर तेही दाखवते. आता मला फोन येतोय, सो थोड्या वेळाने भेटते. हे एक स्किन केअर रुटीन माझं असतं. वाफ घेणं चेहऱ्याला, कारण काय होतं वाफेमुळे चेहऱ्याची जी रंध्र किंवा छिद्र आपण म्हणतो ओपन पोअर्स ते क्लीन होतात. त्यामधील जे काही घाण असेल, डर्ट असेल किंवा काही तर ते निघून जातं. अगदी 7 ते 8 मिनिटं मी घेते. असं
पाणी पाणी झालं पाहिजे चेहरा. त्याच्यानंतर काय करते की जो आपला टर्किश टॉवेल असतो त्याने मी व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स जर जे असतील तर ते रिमूव्ह करायचा प्रयत्न करते. म्हणजे अशा प्रकारे त्यानंतर थोडीशी टर्किश टॉवेलला वरती जे मायक्रोफायबर असतं ज्याच्यामुळे ते रिमूव्ह होतं. जर तुम्ही ते ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे जे टूल असते त्यानेही केलं तरी चालतं, पण मला त्यांना जास्त त्रास होतो म्हणून नाही करत. त्यानंतर तुमचं जे कोणतं क्रीम असेल, नाईट क्रीम वापरत असाल, मॉइश्चरायझर वापरत असाल, कोणत्याही तुमच्या स्किन कन्सर्नसाठी वापरत असाल तर ते वापरावं. मीही तेच करते. त्याच्यानंतर बाकी कधी कधी वीकली स्किन केअरमध्ये वेगळं रुटीन असतं आणि हे मंथली वेगळं करते मी. त्याच्यानंतर डेली वेगळं असतं, कारण प्रत्येक प्रोडक्ट दररोज लावून नाही जमत आणि जेवढं जमेल तेवढं काळजी घेण्याचा प्रयत्न करते. बाकी सगळं आपल्या हॉर्मोन्सवरती डिपेंड आहे. मॅनिक्युअर पेडिक्युअरसाठी सगळ्यात तर अगोदर माझ्याकडे या छोट्याशा टिश्यूज आहेत, जे नेल रिमूव्हर टिश्यू आपण असतो तर त्या डबीमध्ये घेऊन फिरते मी आणि त्या मला खूप इझी जातात. आणि आता काय करते, सगळे नेलपेंट जे आहे ते रिमूव्ह करते आहे. मध्यंतरी मी नेल्स वगैरे जे एक्सटेन्शन होते ते करून घेतलं होतं आणि थोडंफार त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट पडतोच, पण ज्यांना आवड आहे त्यांनी करून घ्यावं कारण ते खूप छान दिसतात. त्याच्यानंतर नेल्स वगैरे व्यवस्थित व्हायला खूप वेळ लागला. नखं वाढलेली आहेत त्यामुळे मी आधी शेप देते त्यांना. हे छोटंसं टूल पॅकेट मिळतं पेडिक्युअर मॅनिक्युअरचं, कुठेही मिळतं. हे मी डीमार्टमधून आणलं होतं आणि हे मला बऱ्यापैकी ओके आहे. त्याच्यानंतर मॅनिक्युअर मला जसं जमतं घरी तशा पद्धतीने मी करते. कधी कधी सलूनमध्ये करते, पण एवढी गरज नाही भासत. घरच्या घरी अगदी मला अर्ध्या तासामध्ये होऊन जातं. गरम पाण्यामध्ये मी आता जे पेडिक्युअरसाठी सगळ्या गोष्टी आहेत त्या मी घेतल्या. तर हे एक पाकिटच मी घेतलं होतं मॅनिक्युअर पेडिक्युअरचं किट. 150 रुपयाला मिळतं, कोणतेही तुम्ही वापरू शकता. तर त्यातल्या ज्या स्टेप असतात त्या स्टेप मी फॉलो करते. आता माझ्याकडे असा छोटा टब नव्हता म्हणून मी भांड्यामध्येच घेतलं आणि पाणी खूप गरम होतं. त्यानंतर एक 8 ते 10 मिनिटं हात असे बुडवून ठेवल्यानंतर बाहेर काढल्यानंतर क्युटिकल क्रीम जी असते तर ती अप्लाय केली आणि त्याच्यानंतर नखांच्या साईडला असं खरबरीत आपल्याला लागतं माहितीये की ते अडकतं कशात निघून येतं, मृत्यूत्वाच्या किंवा क्युटिकल क्लिअर करते आहे मी. आणि हे अगदी खूप काळजीपूर्वक करायचं कारण त्याला थोडंसं टोकेरी असतं आणि धारदार असतं, त्याच्यामुळे इजा पण होऊ शकते. त्यामुळे फर्स्ट टाइम जर तुम्ही करत असाल तर अगदी हळूवारपणे करा हे. त्याच्यानंतर सगळ्या नखांना मी क्युटिकल क्रीम जी आहे ती लावून ठेवली होती आणि उजव्या हाताची नखं मी वाढवत नाही, डाव्या हाताचीच नखं नेहमी वाढवते, कारण उजव्या हाताने जेवतो आपण आणि नखामध्ये कधी कधी घाण साचून राहते, तर आपल्याला नखं क्लीन ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं. मला आवडतं नखं वाढवायला, कधी कधी इरिटेट पण होतं तेव्हा मी लगेच कापून सुद्धा टाकते, पण आता सध्या आवडते म्हणून वापरते. त्यानंतर स्क्रब करते. स्क्रब केल्यामुळे काय होतं की मृत त्वचेचा जो थर साठलेला असतो किंवा जे काही डर्ट पोल्युशनने घाण आपले स्किन जी असते ती झालेली असते तर ते सगळं निघून जायला मदत होते. त्याच्यानंतर 2-3 मिनिटं स्क्रब केल्यानंतर हात पूर्ण परत वॉश केल्यानंतर जो मड मास्क आहे तो मी लावते. इथे तुम्ही स्क्रबसाठी तांदळाचे दाणे बारीक करून वापरू शकता. मास्कसाठी तुम्ही मुलतानी मिट्टीसुद्धा वापरू शकता. सगळ्याच गोष्टी सेम. मास्क सुकल्यानंतर मी परत हात स्वच्छ करून घेतलेत आणि त्याच्यानंतर जी मसाजिंग क्रीम आहे ती मी वापरते. तुम्ही जर घरगुती असं करत असाल तर तुम्ही कोकोनट ऑइलने सुद्धा मसाज करू शकता किंवा तुमच्याकडे कोणतंही लोशन असेल त्यानेही वापरू शकता. सगळ्या गोष्टींनी आपले हात स्वच्छ झाले बास झालं, हात क्लीन झाले बास झालं. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर मी पेडिक्युअरसाठी केलेली आहे. इथे मी जरा पाय जे आहेत गरम पाण्यामध्ये जास्त 15 ते 20 मिनिटं ठेवते कारण पूर्ण बॉडी पेन याने कमी होतं. बाकीची सगळी सेम प्रोसिजर. आता तुम्ही बघितलात काय काय करते मी. आता खूप असे प्रश्न येतात, मी खूपदा हे शेअर केले, पण ह्या वेळेला थोडंसं वेगळ्या पद्धतीने शेअर करूया म्हटलं की ऍक्च्युअलमध्ये इनटेक किंवा मेनिक्युअर पॅडिक्युअर जे आपल्या बोटांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरतं, हातापायाच्या आणि त्वचेसाठी सुद्धा. जे आपण नेहमी काम करतो डिटर्जंटमध्ये आपले हात असतात, त्याच्यानंतर घरातली सगळी कामं आपण कितीही काळजी घेतली तरी ती कमीच पडते. कितीही लोशन आपण मंथली किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही अशी काळजी घेतल्यात तुमचे हात सुद्धा खूप छान राहू शकतात. आणि असं वाटतं की अरे आपण हे काम करतो हे आपल्याला गरज कशाला आहे, तर गरज म्हणून नाही तर स्वतःला चांगलं वाटावं म्हणून स्वतःची काळजी घ्या की माझं वय झालंय, आता माझी मुलं झालेत आणि कशाला पाहिजे, कुठली गोष्ट कशाला पाहिजे असं नाही. स्वतःला चांगलं वाटेल, स्वतःला ते कॉन्फिडंट वाटावं म्हणून करा, ना की दुसऱ्याला चांगलं वाटेल म्हणून. सो हे काही केसांसाठी म्हणजे मी इनटेक काय करते ह्याच्या सगळ्यामध्ये एक गोष्ट जास्त महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही खुश राहणं सुद्धा. कारण सगळ्या गोष्टी जेव्हा मन शांत असतं तेव्हा त्या अगदी चांगल्या पद्धतीने पार पडतात. जसं जेवण असू दे, जेवण व्यवस्थित घ्या सांगते मी. तुमच्या त्वचेसाठी जास्त महत्वाचं हेच आहे की जे तुम्ही काय खात असाल ना तर त्याचा परिणाम थेट त्वचेवरती होतो ना. आपलं ना पिंपल्स वगैरे नाही ह्या चेहऱ्यावरतीच सगळं, बाकी तुमच्या हातावितर कुठे पिंपल्स येणार नाही तसे. त्याच्यामुळे चेहरा कसा डिरेक्टली आपला ना प्रेझेंट म्हणजे एक फर्स्ट इम्प्रेशन असतं ते पडतं चेहऱ्यानेच. आणि त्वचेनं समजतं की अरे आपण कधी कधी बघतो ना काही काही मुली इतके छान सारीची त्वचा किती छान आहे, किती नितळ आहे,
तर काही काहींना अनुवंशिकरित्या ते प्राप्त असतं, काही काहींना त्यांनी ते खूप छान डेव्हलप केलेलं असतं स्किन केअर त्यांचं. आता जसं सीझनल फ्रुट्स आहेत, आता हे बघा संत्री वगैरे, तर ज्या ज्या सीझनमध्ये जी फळं असतात ना, तर ते आपण खाल्ली ना तर ते आपल्याला बेस्ट फायदेशीर ठरतं. कारण का माहिती आहे, बेस्ट जास्त फायदेशीर होतं. कारण का माहितीये, त्या क्लायमेटनुसार निसर्गानेच ती फळं म्हणजे ते जे आहे इंटेक आपण घ्यावा म्हणून ते दिलेलं नाही. आपण तेवढं लक्ष देत नाही. आपण पॅक फ्रुट्स किंवा पॅकवाले जे फ्रूट ज्यूस असतात ना ते पितो आणि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट पडतो. सो शक्यतो अशी सीझनल फळं खा. मी सध्या 1-2 वर्षामध्ये ते खूप स्वतःमध्ये अनुभवलेलं आहे. कारण आधीची स्किन तुम्ही बघितलंय, माझे आधीचे केस बघितलाय, आणि हे 1-2 महिन्याचं काम नाही. तुम्हाला कॉन्स्टंट ठेवावं लागतं. सप्लिमेंट सुद्धा घेताना खूप चांगले सुद्धा सप्लिमेंट जे असतात जे एकेकांना सूट होते. त्यामुळे कधीही कुठले सप्लिमेंट घेताना, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की डॉक्टरांना विचारूनच घ्या. आता मी तुम्हाला फक्त, कारण खूप 1-2 वेळा कमेंटमध्ये वगैरे आले की ताई ते तू सप्लिमेंट घेतेस का, कारण ते मी इथे ठेवलं होतं, काय बोलतो त्याला, पायऱ्यांच्या वरती ठेवलं होतं, तर तेव्हा आलं होतं. मग तेव्हा पण मी सांगितलं नाही, कारण मी स्वतः ते ट्राय करत होते. म्हटलं एकदा बघू आणि नंतर मग सांगू, कारण ते कंपनीला पण विचारावं लागतं किंवा डॉक्टरांना पण विचारावं लागतं की हे मी सजेस्ट करू शकते का. कारण ऍक्च्युअलमध्ये जसंही मी तुम्हाला सांगितलं की मला सूट होत झालं तर तुम्हाला होईल असं नाही. त्यामुळे तुम्हाला असे घ्यायचे असतील, हे किंवा अजून कोणतंही घ्यायचं असेल तर त्याआधी डॉक्टरना विचारा. स्वतःच्या मनाने जाऊन मेडिकलमध्ये मागू नका की हे मला द्या किंवा द्या. ह्याचे मी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. त्याच्या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून नक्कीच घ्या. त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो, जसा मला जाणवलेला आहे. सो मी हे कंटिन्यू ठेवलेलं आहे. आता अजून 1 महिनाभर मला घ्यायचं, 1 महिनाभर घेतलं, 1 महिनाभर अजून घ्यायचं. त्याच्यानंतर मी परत विचारेन की कंटिन्यू ठेवू की नको. जर ओके वाटेल तर करेन. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.